नमस्कार मंडळी, मराठी स्टोरीज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. निरोगी राहण्यासाठी वृद्धांनी या 13 गोष्टींपैकी एक गोष्ट फक्त भिजवून खावी. तुम्हाला माहीत आहे का की जपानी वृद्ध लोक वयाच्या 90व्या वर्षीही डोंगर कसे चढायचे किंवा आपले आजी आजोबा शेवटच्या श्वासापर्यंत काठीशिवाय कसे चालायचे? याचं रहस्य महागड्या परदेशी औषधांमध्ये नाही, तर आपल्याच स्वयंपाकघरातील एका लहानशा वाटेमध्ये आहे. वयाच्या 60 वर्षांनंतरही शरीर थकण्याऐवजी स्वतःच नूतनीकरण करण्यासाठी बनलेलं असतं. जर तुम्हालाही गुडघेदुखी, थकवा आणि विस्मरणाला कायमचा निरोप द्यायचा असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलून टाकेल. मंडळी, मी तुमची मैत्रीण आहे आणि आज आपण त्या 13 जादुई गोष्टींबद्दल बोलणार आहोत. जर तुम्ही यापैकी फक्त एक गोष्ट व्यवस्थित भिजवून खायला सुरुवात केली, तर विश्वास ठेवा, वयाच्या 60व्या वर्षीसुद्धा तुम्हाला 25 वर्षाच्या तरुणासारखं चप्पळ वाटेल. चला तर मग दीर्घायुष्य आणि सशक्त शरीराच्या दिशेने आपण प्रवास सुरू करूया. अन्न भिजवणं महत्त्वाचं का आहे? तर्कशास्त्राचे विज्ञान काय आहे? मंडळी, एकदा आपण 60 वर्षे ओलांडली की आपल्या पोटातील जड अन्न पचवू शकणारे पाचक एन्झाईम्स कमी होऊ लागतात. सुकामेवा किंवा कडधान्य थेट खाल्ल्याने ती पूर्णपणे शोषली जात नाही, पण पाण्यात भिजवताच त्यातील पोषक विरोधी घटक नष्ट होतात आणि त्यांचे अमृतात रूपांतर होते. आज मी तुम्हाला ज्या 13 गोष्टींबद्दल सांगत आहे, त्यापैकी तुम्हाला दररोज फक्त 1-2 गोष्टी निवडायच्या आहेत. म्हणूनच यादीची नोंद घ्या. क्रमांक 1 वरती आहे बदाम. बदाम म्हणजे स्मरणशक्तीचा खजिना. सर्वात आधी येतो सर्वात आवडता बदाम. पण थांबा, ते कच्चे खाण्याची चूक कधीही करू नका. या 5 बदाम रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी त्यांची साल काढून मगच खा. कारण काय आहे? कारण सालीमध्ये टॅनिन नावाचे एक घटक असतं, जे पोषक तत्वांना रोखून धरतात. त्याच्यामुळे काय फायदे होतात? यामुळे केवळ बुद्धीच तीक्ष्ण होत नाही, तर वृद्धापकाळात होणारा विस्मरणाचा आजार, अल्झायमर याही दूर ठेवतात. हे तुमच्यासाठी, तुमच्या हृदयासाठी ढाल बनतात, म्हणून काम करत असतात. क्रमांक 2 वरती आहे मनुका, रक्तवर्धक यंत्र. जर तुम्हाला पायऱ्या चढताना वारंवार अशक्तपणा किंवा धाप लागत असेल, तर 10 ते 12 मनुके तुमच्यासाठी वरदान आहेत. तर रात्रभर पाण्यामध्ये भिजवा आणि सकाळी ते पाणी प्या. जादू काय होईल? ते टॅनिक प्रमाणे लोहाची कमतरता भरून काढतात आणि बद्धकोष्ठता दूर करतात. क्रमांक 3 वरती आहे काळे चणे. मजबूत स्नायूंचं रहस्य. ज्यांना वाटत असतं की म्हातारपणात हाडे आणि स्नायू ढिले होतात, त्यांनी चण्यांकडे वळावं. शाकाहारी लोकांसाठी हे सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम प्रथिने आहेत. ते साखरेची पातळी नियंत्रित करतात आणि त्याच्यात तुमच्या गुडघ्यामध्ये वेदना निर्माण करणारी चरबी पुन्हा भरतात. मंडळी, आतापर्यंत ह्या फक्त 3 गोष्टी झाल्या. क्रमांक 7 आणि 11 अशा आहेत की ज्या मज्जातंतूमधील अडथळे किंवा म्हातारपणातील सुस्ती क्षणार्धात दूर करतात. अधिक जाणून घ्यायचं आहे का? तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता यादी पुढे चालू करूया. मधुमेह आणि गुडघ्यांचा शत्रू. जर तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या सांध्यांमध्ये ताठरपणा जाणवत असेल किंवा तुमच्या साखरेची पातळी कमी जास्त होत असेल, तर मेथीचे दाणे तुमचे सर्वात चांगले मित्र आहेत. ते कसे खावेत? 1 चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्याबरोबर ते पाणी प्या आणि नंतर ते व्यवस्थित चावून खा. त्यांचा परिणाम म्हणजे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकणं आणि इन्सुलिन सक्रिय करणं. ते सांधेदुखीवर रामबाण उपाय आहेत. क्रमांक 5 वरती आहे जवस. हृदयाचा अंगरक्षक. साठीनंतरची सर्वात मोठी भीती म्हणजे हृदयविकाराचा झटका. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतं. त्याचे फायदे काय होतात? तर ते तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली घाण साफ करतात आणि सूजही नाहीशी करतात. पद्धत काय आहे? ते रात्रभर भिजवून सकाळी खा किंवा हलके भाजून त्याची पूड बनवून. ते पद्धत कोष्ठकतेवरतीही एक चमत्कारिक उपाय आहे. क्रमांक 6 वरती आहे अक्रोड. मेंदू आणि मज्जातंतूसाठी टॉनिक म्हणून याला ओळखलं जातं. अक्रोड आपल्या मेंदूसारखे दिसतात कारण मज्जातंतू आणि मेंदूसाठी सर्वात महत्त्वाचं अन्न आहे. याने काय जादू होते? तर 2 अक्रोडाचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा. भिजवलेले अक्रोड थंड आणि पचायला सुद्धा सोपे असतात. परिणामी ते वाढत्या वयामुळे येणारी मज्जातंतूची कमजोरी किंवा उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.
क्रमांक 7 वरती आहे मनुका. मनुका फुफ्फुसे आणि घशांचे कवच हे मनुकांचे मोठे भाऊ, म्हणून त्यांच्या बिया काढून रात्रभर भिजवून ठेवा. ते विशेषतः फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहेत. जर तुम्हाला वारंवार खोकला किंवा मग सर्दीचा त्रास होत असेल तर मनुका तुमच्या शरीराचा रोगप्रतिकार शक्ती 10 पटीने वाढवतात. ते निमिया देखील वेगाने भरून काढतात. मंडळी, आतापर्यंत आपण 7 आश्चर्यकारक गोष्टी पाहिल्या आहेत, पण तुम्हाला माहीत आहे का की अशी एक गोष्ट आहे जी रात्रभर पाण्यात ठेवल्यावर जेली बनते आणि तुमच्या पोटातील सर्व अशुद्धीसुद्धा बाहेर काढते. त्या आहेत क्रमांक 8 आणि क्रमांक 11. म्हणून हा प्रोटेस्ट आणि झोपेच्या समस्यांवर एक खात्रीशीर उपाय आहे. व्हिडिओ पुढे पाहू नका कारण खरं रहस्य अजून बाकी आहे. 8 वरती आहे चिया सीड. चिया सीड शक्तीचा स्तोत्र आहेत. आजच्या धावपळीच्या जगामध्ये वृद्धांना भरपूर कॅल्शियमची गरज असते. फक्त चिया सीड 2 तास पाण्यात भिजवा. याचा फायदा असा आहे की ते हाडं लोखंडासारखी मजबूत करतात. त्यातील फायबर तुमचं पोट इतकं स्वच्छ करतील की तुम्हाला हलकं वाटेल. हे वजन कमी करण्यासाठी आणि हृदय तरुण ठेवण्यासाठी सर्वोत्तम आहे. मंडळी, आतापर्यंत आपण 8 आश्चर्यकारक गोष्टींबद्दल शिकलो, पण उरलेल्या 5 गोष्टी आयुष्याच्या त्या टप्प्यावर आहेत जेव्हा अनेकदा औषधे देखील काम करणं थांबवतात. चला ही एक यादी पूर्ण करूया. क्रमांक 9 वर आहे पांढरे किंवा मग काळे तीळ. कॅल्शियमचा खजिना. वयाच्या 60 नंतर हाडे पोकळ होऊ लागतात. या स्थितीला ऑस्ट्रिओपोरोसिस म्हणतात. 1 चमचाभर तीळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी चावून खा. फायदा काय होतो? दुधापेक्षा जास्त कॅल्शियम मिळतं. सांध्यांची लवचिकताही वाढते. हे वृद्धापकाळामध्ये केस गळणं देखील थांबवतात. त्या केवळ बिया नाहीत तर हाडांसाठी सिमेंट आहे. क्रमांक 10 वरती आहे मूग. अंकुरित मूळ. अंकुरित मुगाने खूप सारी ऊर्जा मिळते. हे एक ऊर्जेचं कॅप्सूल आहे. जर तुम्हाला दुपारपर्यंत तुमच्या शरीराची ऊर्जा कमी झाल्यासारखं वाटत असेल तर अख्खे मूग भिजवून त्यात अंकुरित करा आणि अंकुरित केलेल्या त्यातील जीवनसत्वे 20 पटीने वाढतात. ते पचायला हलकं असतं आणि ते तुमच्या कमकुवत पचन संस्थेवर भर टाकतं आणि त्वरित प्रथिनसुद्धा पुरवतात. ते गॅस आणि आम्लपित्त देखील दूर करतात. नंबर 11 वरती आहे भोपळ्याच्या बिया. भोपळ्याच्या बिया पुरुषांसाठी वरदान आहे. वृद्ध पुरुषांमध्ये प्रोस्टेटची समस्या दूर करतं. 1 चमचा भोपळ्याच्या बिया रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. ते सकाळी प्रोस्टेटचं आरोग्य सुधारत नाही तर त्यातील मॅग्नेशियममुळे तुम्हाला गाढ झोप लागते. ते रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करण्यास देखील मदत करतात. क्रमांक 12 वरती आहे खजूर. वृद्धापकाळामध्ये तारुण्य मिळावं. जर तुम्हाला काहीही गोड खाण्याची इच्छा होत असेल तर साखरेऐवजी भिजवलेले खजूर खा. ते खा आणि जादू बघा. खजूर भिजवल्याने त्यातील उष्णता बाहेर पडते, त्यामुळे ते अमृतासारखे बनतात. परिणामी हे तुमचे हृदय पोलादासारखं मजबूत करतं आणि काही दिवसांमध्येच निमिया देखील नाहीसा होतो. तुम्हाला थकवा देखील जाणवत नाही. क्रमांक 13 वरती आहे दीर्घायुष्याचा जापानी रहस्य आणि त्यातल्या ओकिनावाका येथील 100 वर्षांपर्यंत असे जगत होते कारण ते त्यांच्या आहारामध्ये संपूर्ण धान्य आणि मोड आलेल्या कडधान्यांना प्राधान्य देत होते. काय होतात? अख्खे मूग शरीराचे वृद्धत्व निरोगी करायला मदत करतं. विरोधी प्रक्रियेला गती देतात. सुरकुत्या कमी करतात आणि तुम्हाला 10 वर्षांनी तरुण दिसण्यासाठी मदत करतात. ते स्नायू शिथिल होण्यासाठी देखील प्रतिबंध करतात. आपण त्या 13 गोष्टींबद्दल जाणून घेतलं आहे, पण मंडळी थांबा. त्या खाण्याची एक योग्य पद्धत आहे. चुकीच्या वेळी आणि चुकीच्या प्रमाणात त्यांचं सेवन करणं हानिकारक ठरू शकतं. तुम्हाला माहिती आहे का की किडनी आणि मधुमेहाच्या रुग्णांनी यापैकी कोणत्या गोष्टींना स्पर्श करणं टाळावं? आणि 7, 15 किंवा 30 दिवसांपर्यंत जादुई सूत्र काय आहे हे तुमच्या शरीरामध्ये पूर्णपणे परिवर्तन घडवून आणू शकेल. फक्त 2 मिनिटे ही शेवटची माहिती तुमचा जीव वाचवू शकते. 90 दिवसांचा जादुई बदल आणि खबरदारी. मंडळी, आतापर्यंत आपण या 13 स्पोर्ट्सबद्दल सांगितलं. ते तुमच्या वृद्धापकाळात तारुण्यासारखं उत्साह देऊ शकतात. खरी मजा तर तेव्हा होते की जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे योग्य नियमानुसार खाता आणि त्याचा तुम्हाला पॉझिटिव्हली फायदा होतो. कोणती काळजी घेतली पाहिजे हे खाताना? खबरदारी काय घ्यायची आहे, काय करू नये? आयुर्वेद सांगतं की अतिरेक सर्वव्यापी आहे, म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. प्रमाण सर्व 13 गोष्टी एकत्र
खाऊ नका. यापैकी दररोज 1 किंवा 2 गोष्टी निवडा. आजारपणासाठी ही काय खबरदारी घ्यायची आहे? जर तुम्हाला मधुमेह असेल तर खजूर आणि मनुका खूप कमी प्रमाणामध्ये खा किंवा मग डॉक्टरांचा सल्ला घ्या. किडनीच्या समस्या असतील तर सुकामेवा किंवा हरभऱ्याची उच्च प्रथिनयुक्त कडधान्य खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. मीठ हे नेहमी टाळा. भिजवलेले पदार्थांमध्ये मीठ घालू नका. यामुळे त्यांचे नैसर्गिक गुणधर्म नष्ट होतात. 15 ते 30 बदलाचे एक जादुई कॅलेंडर. जर तुम्ही आजपासून ही सवय सुरू केली तर तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतो ते पाहण्यासाठी 7 दिवसानंतर तुमची पचनक्रिया सुधारेल. सकाळी उठल्यावर तुम्हाला जाणवणारा जडपणा नाहीसा होईल. 15 दिवसानंतर तुमच्या शरीरातील अशक्तपणा आणि थकवा कमी होईल. तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय वाटेल. 30 दिवसानंतर तुमची ऊर्जा परत येईल. तुमचा चेहरा तेजस्वी दिसेल आणि तुमच्या नसा अधिक मजबूत बनतील. 90 दिवसानंतर किंवा 3 महिन्यानंतर तुमचं शरीर आतून पूर्णपणे नवचैतन्य निर्माण करेल. सांधेदुखी विसरा आणि सुस्ती इतिहास जमा होईल. सर्वांसाठी एक आदर्श सकाळची दिनचर्या. जर तुम्हाला खरोखरच दीर्घकालीन आणि स्वतंत्र आयुष्य जगायचे असेल किंवा हवं असेल तर यासाठी दिनचर्येची योग्य नोंद घ्या. सकाळी सर्वात आधी 1 ग्लास कोमट पाणी घ्या. घरात किंवा बाहेर 10 मिनिटे हलके चाला. 5 मिनिटांमध्ये प्राणायामाद्वारे दीर्घ श्वासाचा सराव करा. यानंतर तुम्ही भिजवलेला पदार्थ पूर्णपणे चावून खा. आयुष्य हे औषधी नाही तर योग्य आहार आहे. मंडळी, 60 किंवा 70 वर्षाचं होणं म्हणजे अंतराला खेळून राहणं असं नव्हे. हे आयुष्यातील एक नवीन पर्व आहे. जपान असो वा भारतीय एखादं गाव, दीर्घायुष्याचं रहस्य महागडी औषधे नसून नैसर्गिक अमृत आहेत. आजचा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आणि तुमच्या आरोग्यावर यातील कुठल्या गोष्टींचा परिणाम होईल? एक नवीन जीवन सुरू करण्यासाठी यासाठी 13 घटकांपैकी एक घटक भिजवा आणि मला आशा योग्य आहे की तुम्हाला माहिती नक्की आवडली असेल. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा. आवडला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, म्हणजे यापुढे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. आणि कमेंटमध्ये हे पण जरूर कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय, म्हणजे मला अजून एक नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी राहा, आनंदी राहा.